एक विषय आहे आणि 10व्या श्लोकामध्ये एक वेगळा विषय भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आता हे जे ज्ञान आहे हे ज्ञान काय आपण पाहतो, पिक्चर पाहतो. तर पिक्चर पाहतो म्हणजे ते पिक्चर पाहिलं त्याचा आपल्याला काय काय फायदा झाला. एक पिक्चर पाहिला 500 रुपये मिळाले किंवा काही फरक पडतो काही नाही. मग अशा प्रकारचं आता ही जी गीता भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, हे आता घरामध्ये आपण समजा 50 किलो धान्य आणलं, 5 किलो साखर आणली, काही कपडे आणले, ते उपयोगाला येतात. मग तसं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान अर्जुनाला सांगितलं. कशा करता सांगितलं तर अर्जुनाला ह्या ज्ञानाचा उपयोग व्हावा. काय उपयोग व्हावा तर त्याला या संसार बंध त्याला तोडता यावा. याकरता भगवंतांनी अर्जुनाला हे ज्ञान सांगितलं. संसार बंध त्याला तोडता यावा आणि अनर्थातून बाहेर त्याला पडता यावं आणि त्याचं स्वतःचं स्वरूपाला जो तो वंचित झालेला आहे, तर स्वतःच्या स्वरूपाला वंचित झालेला आहे तर त्याला पुन्हा प्राप्त होता यावं याकरता भगवंतांनी हे ज्ञान सांगितलेलं आहे. मग या श्लोकामध्ये जो विषय आला तर हा तितकाच महत्वाचा आहे. मग आता भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, पण आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, आपल्याला सुद्धा ह्या ज्ञानाचा उपयोग अर्जुनानं जसा केला तशाच प्रकारचा आता आपण हा श्लोक वाचला, ह्या ओव्या वाचल्या, तर आपण सुद्धा या ओव्यांचा, या ज्ञानाचा, या सिद्धांताचा आपल्या जीवनामध्ये आपण जर स्वीकार जर केला तर आपल्याला सुद्धा का ही कर्म आपल्याला बंधनात टाकणार नाहीत. काय विचार घ्यायचा याच्यापासून, की ही कर्म, हे ज्ञान, हे सिद्धांत, हा विचार आपण आत्मसात जर केला तर आपल्याला सुद्धा कर्म बंधनात टाकणार नाहीत. मग जीवदशा काय झाली तर कर्म केलं आणि त्या कर्माने बंधनात पाडलं आणि म्हणून आपण सुखदुःखाची फेरे करीत बसलो नाही का. कर्म केली आणि केलेल्या कर्माने बंधनात आपल्याला पाडलं आणि म्हणून आपण जन्म मरणाचे फेरे आणि भयंकर दुःख आपण भोगत राहिलो. का बरं? भगवंत म्हणतात मी ही कर्म करतो परंतु कर्माचे कोणतेही परिणाम मला भोगावे लागत नाहीत, कारण त्याचं ज्ञान माझ्याजवळ आहे आणि त्याचं ज्ञान मनुष्य मात्राजवळ नाही आणि म्हणून ती कर्म काय करतात तर त्याला ती कर्म बंधनामध्ये त्याला ती पाडतात. मग आता याच्याच करता पहा तर कर्मे करी सकळे परी कर्म मंदाना, भगवंतांनी सिद्धांत सांगितला. अरे तू असं कर्म कर का जे कर्म तुला कसलाच बंध निर्माण करणार नाही. मग तू युद्ध जरी केलं किंवा सगळी सृष्टीचं लालन पालन जरी केलं, सृष्टीचा उत्पत्ती, पालन आणि संहार जरी केला तरी तुला यातलं कोणतंच कर्म तुला बंधन करणार नाही. माझ्याही प्रमाणे तू होशील, नवे नवे तू मी एकच आहे. मग मला कर्म बंधनात पाडतात पाडत नाही, तुला कर्म बंधनात का पाडतात? तर त्याचं कारण काय आहे तर त्याचं वर्म मला माहित आहे आणि ते वर्म मी तुला सांगतो का मी करत नाही एवढं वर्म तू लक्षामध्ये घे. मी कर्म करीतच नाही, मी आत्मस्वरूप आहे हे पहिलं बुद्धीमध्ये तू धारण कर. बुद्धीमध्ये काय धारण कर? मी ब्रह्मस्वरूप आहे. आणि मग शोभदान सांगितलं का पूर्णतेच्या ठिकाणी क्रिया नसते. पूर्णतेला क्रिया नसते. हांडा भरून ठेवला, तो हांडा जर भरून ठेवला जर तो अजिबात हालत नाही, पण अर्धा हांडा असा तो गुटगुट गुटगुट करीत राहतो नाही का. पूर्णतेमध्ये क्रिया संभवत नाही. आणि त्याच्यामुळं मग आता भगवंत परिपूर्ण आहे. जेव्हा आपल्याला कळेल का मी सुद्धा पूर्ण आहे. विचार करा, एखाद्याला वाटलं माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत पण त्याला असं वाटतं मी अपूर्ण आहे, आणखी मला 20 लाख 10 लाख मिळावीत म्हणजे मी अपूर्ण आहे. मग ते एक कर्म घडतं. परंतु त्याला जर कळलं का मी पूर्ण आहे, आता मला गरजच नाही का. तर याच श्री वशिष्ठ मध्ये, योग वशिष्ठामध्ये ती कर्कटी नावाची राक्षसी आहे पहा. तर ती कर्कटी नामक राक्षसी ती त्या पर्वतावर, हिमालय पर्वतावर तपश्चर्या करीत बसली आणि तिने अशा प्रकारची घोर तपश्चर्या तिनं केली, घोर तपश्चर्या तिनं केली की रात्र म्हणू नका, दिवस म्हणू नका, तिनं अखंड अशा प्रकारचा काही दीर्घ काळ तिनं तपश्चर्या केली आणि सगळ्या म्हणजे कोण देहबुद्धीवर आली नाही. तिनं देहाचा विचार केला नाही, जीवाचा विचार केला नाही, मनाचा विचार केला नाही. कठोर परिश्रम झाले तरी तिने त्याला दाद दिली नाही.
परंतु आपल्या ध्येयापासून न ढळता तिने अखंड तपश्चर्या केली. मग तेव्हा काय झालं तर तेव्हा बाकीचे देव जे आहेत, इंद्र देव, तर ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हटले तिला ती घोर तपश्चर्या करीत आहे आणि तिला आता संतुष्ट करा, तिला काहीतरी वर द्या. तेव्हा ब्रह्मदेव तिथं आले, तिला म्हटले तू वर माग, तुला पाहिजे तो वर, तुला कोणता पाहिजे तो वर माग. मग तिनं विचार केला मला कसलं दुःख नाही, मला दुःख असावं म्हणून मी दुःख घालवण्याकरता मी वर मागू. त्यानंतर मी सुखरूप आहे, मला असं कोणतं सुख मिळवण्याकरता मी वर मागू. त्यानंतर मला ह्या जगात कसलाही ताप नाही म्हणून कोणतं ताप दूर करण्याकरता मी वर मागू. मला वर ब्रह्मदेवाने कोणताही वर दिला तर तो माझ्या निरुपयोगी आहे, कारण मी पूर्ण आहे, मी पूर्ण आहे, मला गरज कशाचीच नाही. तसा जो ज्ञानी असतो, जो जीवनमुक्त असतो, तो पूर्ण असतो आणि त्याला कशाचीही त्याला गरजच त्याला कशाची नसते. तो आपण जसा समुद्र सतत अखंड परिपूर्ण असतो, तसा भगवंत सुद्धा अखंड परिपूर्ण असतो, तसा ज्ञानी सुद्धा अखंड परिपूर्ण असतो. म्हणून त्या ठिकाणी इच्छा संभवत नाही आणि इच्छा न संभवल्यामुळं त्याला कर्माची गरज नाही, नाही का, त्याला कर्माची गरज नाही. परंतु तरी पण तो कर्म करतो, परंतु कर्म जरी केलं तरी त्याला ते कर्म बंधनामध्ये पाडित नाही. का? त्याचं कारण आहे. कोणतं कर्म बंधनामध्ये पाडतं याच्याकरता 18व्या अध्यायात भगवंतानीच हा विषय मला सांगितलेला आहे. असं कर्म असतं, एक कर्म बंधनात पाडतं आणि तेच कर्म जर वेगळ्या दृष्टीने जर केलं तर तेच कर्म बंध रहित होत, नाही का. मग कर्माची 5 कारणं सांगितलेली आहे. तर ह्या 5 कारणांनी जे कर्म घडतं तर तेच कर्म काय करतं, बंधनामध्ये पाडतं. आणि 5 कारणांनी रहित जे कर्म होतं तर ते कर्म बंध रहित असतं आणि त्यापासून बंध निर्माण होत नाही. मग जीवनमुक्ताची कर्म ही अशा प्रकारची असतात. जीवनमुक्ताची कर्म ती कर्म नाही, ती ज्ञानयुक्त भक्ती असते. जीवनमुक्ताची कर्म काय असते, तो सगळी कर्म करतो परंतु ज्ञानयुक्त भक्ती असते जीवनमुक्त. आणि त्यामुळे तो काही जरी बोलला, तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, नाही का, किंवा तयाचे ते पिसाळ शब्द सुखे म्हणू येते वेद. आणि म्हणून त्यानं तो जे जे काय करतो ते जगावर उपकारच करतो, परोपकारार्थ, नाही का, कशा करता, त्याचं म्हणजे स्वतःसाठी त्याचं काहीही नसतं. जीवनमुक्ताचे व्यवहार जे असतात, कारण त्याचा स्वच राहिलेला नसतो, त्याचा मीच राहिलेला नसतो. ज्याचा मीच राहिलेला नसतो कोणासाठी काय तो करणार आहे, नाही का. आणि म्हणून कर्माची 5 कारणं सांगितलेली आहेत. तर कर्माची 5 कारणं म्हणजे देह, नंतर इंद्रिय, नंतर प्रयत्न, नंतर इच्छा आणि आत्मा. तर ह्या 5 तत्वांचा संघात जेव्हा एकत्र येतो तेव्हाच कोणतंही कर्म घडतं. आता ईश्वराचं कर्म पहा, ज्ञानाचं कर्म पहा. ज्ञानाची कर्म आणि ईश्वराची कर्म एकच असतात, नाही का. एकच म्हणजे कर्म एक नसतात परंतु त्यांची करण्याची बुद्धी मात्र एक असते. मग काय सांगितलेलं आहे पहा, देवाशी अवतार भक्तांशी संसार, परंतु दोघांचा विचार एक अशी, नाही का. देव जे करतो ते भक्ताला अनुरूप असत, नाही का. भक्ताला जे किंबहुना सोप्या भाषेमध्ये देव जे करतो ते भक्ताला आवडतं आणि भक्त जे करतो तो देवाला आवडतं, नाही का. म्हणून दोहोंचा विचार कसा, एक अशी. आणि भक्ताला केलं, देवाला माहित नाही त्यानं काय केलं, 1000 तक्रारी आल्या त्याच्याबद्दल, तरी देव म्हणतोय काय केलं मला माहित नाही, पण त्यानं जे केलं ते बरोबर केलं. भगवंत काय समजा. किंवा देवानी जर समजा काय एखादं, आपण म्हणतो देवाने असं का करावं, माझ्याच बाबत असं का करावं, मी वाईट काहीच केलं नाही, असं का करावं. भक्ताला जर कोणी विचारत होतो म्हणतो देवाने जे केलं ते बरोबर केलेलं आहे, कारण तो देव कधी चुकीचं करत नसतो. आणि ज्ञानी सुद्धा कधी चुकीचं, त्याचे शब्द जिथं वेद असतात तिथं चुकीचं काय बोलणार आणि काय करणार. शास्त्र ज्याच्या पायाजवळ लोळून घेतं, शास्त्ररूपी गंगेचा ओघ तिथून निर्माण होतो, तिथं त्याला काय आहे. आणि म्हणून ती जी होती ना कर्कटी, तिला सांगितलंय ब्रह्मजी मला काही नको, धन्यवाद, नाही का, धन्यवाद, मला तुमचं दर्शन मिळालं, मला तुमच्याकडून कोणताही वर नको, नाही का, म्हणजे पूर्णत आहे. मग अशाच प्रकारे आता कर्माची 5 कारणं सांगितली ना, त्या 5 कारणापैकी तर
तिथं त्याला इच्छाच नसते, त्यामुळं इच्छा नसते. देवाला देवी कर्म करतो, परंतु स्वतःसाठी त्याला कोणती इच्छा नसते. इच्छा नसल्यामुळं एक जरी बाद झालं तरी ते कार्य होत नाही. पाचही संघाताने जे युक्त होतं त्यामध्ये कार्य होतं. आता याला इच्छा नसते, इच्छा रहित कार्य कर्म जरी घडलं तरी त्याचे कर्मात गणना होत नाही. इंद्रिय रहित कर्म घडलं तरी त्याचे कर्म, आता इंद्रिय तो म्हणतो इंद्रियांचा माझा संबंधच नाही. ज्ञानी काय म्हणतो, कर्म प्रकृतीनं केलं नाही का, इथं तादात्म्य संबंध जोडतो म्हणून कर्म घडतं नाही का. तादात्म्य, आणि ते कर्म घडलं की पाप पुण्य निर्माण करतं आणि पाप पुण्य पुन्हा भोगायला येतं. तादात्म्य संबंध, त्याचा ते तादात्म्य संबंध नसतो, इंद्रिय तादात्म्य संबंध नसतो. आणि म्हणून त्याला कर्म, ह्या श्लोकाचा विषय, कर्म ज्ञानाला, ज्ञान झाल्यानंतर ती कर्म ज्ञानाला बंधनातून सोडवतात, परंतु बंधनामध्ये पाडत नाहीत नाही का. कारण तादात्म्य संबंध नाही त्याचा, त्या कर्माशी तादात्म्य संबंध नाही, हेतूशी तादात्म्य संबंध नाही. आता पहा विचार, तादात्म्य संबंधाचे विचार सांगायचा जर झाला कसा, तर पहा, म्हशीनं हरभरा खाल्ला. हरभरा कोणी खाल्ला? म्हशीनं. मग हरभरा खाल्ला म्हशीनं, पण मार खाल्ला पाटलं नाही का. कोणी हरभरा खाल्ला? म्हशीनं. आणि मार कोणला खावा लागला? पाटल्याला खावा लागला. का? माझी म्हशीनं, त्याच्या म्हशीनं हरभरा खाल्ला म्हणून त्याला मार खावा लागला. आणि माझं म्हटलं म्हणून तादात्म्य संबंध. कर्म कशाने घडतात? तादात्म्य संबंधाने कर्म घडतात आणि त्याच्याचमुळे त्याची फळं भोगावी लागतात. तादात्म्य संबंध तुटल्यामुळं कर्म घडतात, परंतु तादात्म्य संबंध नसल्यामुळं ती कर्म फळं देत नाहीत. आणि म्हणून तादात्म्य संबंध सोडणं, आणि ईश्वर कर्म करतो परंतु तो मी करतो असं नाही. तो कर्म जरी केली, काय कर्म केली, आता आपला विचार जर केला, आपले हातपाय आपल्याला जड होतात का? आपला हात जड झाला का? पाय जड झाला का? जड झाला का? आपल्या बुद्धीमध्ये किती आपण भरलेलं आहे, किती ज्ञान, किती ट्रक ज्ञान इथं भरलेलं आहे. होय, किती ट्रक भरते ज्ञानाच्या बुद्धीमध्ये, मग त्या काय जड झाले? योग वशिष्ठ 2-4 ग्रंथ नेले का, मग कधी ह्या हातात. योग वशिष्ठ जड होतं, पण योग वशिष्ठातलं ज्ञान बुद्धीला जड होतं का कधी? ते ज्ञान कधी जड होत नाही. आणि म्हणून 5 कारण जे सांगितली, तर इच्छा नाही, नंतर इंद्रियांचा, तो म्हणतो मला त्याचा इंद्रियांचा त्यांचा संबंध नाही, उलट सर्पानं जशी काट टाकावी तसं त्याने देह तादात्म्य पूर्ण सोडलेलं असतं. मग प्रकृती करी कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे, एक इथं मूर्ख मती भ्रमे, मी करता म्हणे. तो कर्माचं फळ, कर्म का केलं तर मी करता कर्तृत्व घेतलं, भोक्तृत्व घेतलं आणि म्हणून कर्म घडले. कर्तृत्व टाकलं, भोक्तृत्व टाकलं की कर्माचा संबंध तुटला नाही का, मग त्याला कर्मही म्हणता येत नाही. आता तुम्हाला सांगतो, कर्माचे एक उदाहरण घ्या, की परवा दिवशी त्या अफजल गुरुला फाशी दिली, मागच्या महिन्यामध्ये अफजलला फाशी दिली, त्या कसाबला फाशी दिली. मग आता इथं कुत्रे मारलं तरी त्याची केस होते, बरं का, केस होते ना. आपल्या कुत्र्याला एखाद्या शेजारीने मारू द्या, त्याच्यावर केस करता येते, याने माझ्या कुत्र्याला मारलं, केस करता येते. इथं कुत्र्याला मारलं तरी केस होते. मी लहान होतो तर आमच्या मामाच्या कुत्र्यानं शेजारीची कोंबडी मारली होती, तर ती म्हातारी चावडी होती, कोंबडी घेऊन गेली होती. ती म्हातारी कोंबडी कुठे घेऊन गेली? चावडीवर घेऊन गेली आणि पंचांना जमवलं, कोंबडी पंचाने निकाल दिला, यांची कोंबडी भरून दे. कोंबडी मारली कुत्र्यानं, पण त्याचा दंड बसला मामाला आणि सगळ्या पंचांच्या समोर तो निर्णय झाला नाही का. म्हणजे अशा प्रकारची भानगड अशी होती का नाही का. तर काय सांगितलं, हे कशाकडे सांगितलं होतं? कर्तृत्व आणि भोक्तृत्व. आणि म्हणून तर तो कर्तृत्वही घेत नाही आणि भोक्तृत्वही तो घेत नाही. आणि त्यामुळं तर प्रकृती कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे, सृजी पाळी संवारी आयशे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधनी पडलो कुमारा. स्पष्टपणे इथं रोखोक सांगितलं, सृजी पाळी संवारी.
मी सृष्टीचं उत्पत्ती करतो, मी सृष्टीचं पालन करतो आणि मी सृष्टीचा संहार करतो. ही कर्म मी करतो, नाही म्हणण्याची सोय नाही. हे सगळे कर्म मी करतो. परंतु सुजी असं जे बोलतात ते अज्ञानच आहे. ते कसं आहे? सृजी पाळी संवारी आयशी बोलते जे चराचरी, ते अज्ञान गावदारी पडू, ते अज्ञानच आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं, अरे काय उत्पन्न व्हावं आणि मग त्याचं पालन करावं, काहीतरी कशाच तरी पालन करावं आणि मग त्याचा संवार व्हावा. इथं काही झालंच नाही, नाही का? झालंच नाही. भृतेहन सृजावी, सृजली प्रतिपाळावी, ये करी न येती आमची अंगा, नाही का? हे शास्त्राच्या दोन भूमिका आहेत. पहिली जी भूमिका आहे ही कर्म करून बंधनात पाडणारी आहे, आणि शास्त्राची दुसरी भूमिका आहे तर ती कर्म करा, करू नका, परंतु बंधना तोडणारी भूमिका शास्त्राची आहे. पहिली भूमिका आहे आद्यरूपाची भूमिका आहे, आणि दुसरी भूमिका आहे अपवादाची भूमिका आहे. अपवाद दृष्टीने जर आपण ह्या जगामध्ये वावरलो तर आपल्याला कोणतंच कर्म बंद करत नाही. कोणतंच अपवाद दृष्टीनं म्हणजेच काय आहे? सगळंच ओतप्रोत परमात्मा भरलेला आहे, अशी जी बुद्धी जर धारण जर केली तर त्याला कोणतंच कर्म त्याला बंधनामध्ये पाडत नाही. म्हणजे मग भगवंताला कर्म बंधनामध्ये पाडत नाही. आपण जर बुद्धीमध्ये धारण केलं का मी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, तर आपल्याला सुद्धा ती कर्म बंधनामध्ये कोणतंच कर्म बंधनात पाडत नाही. मग आपण म्हणतो मी आमका, म्हणून कर्म काय करतात? आपल्या बंधनामध्ये पाडतात. कर्म बंधनामध्ये का पाडतात? मी आमका आहे, तू आमका आहे ना. मग सांगितलं ते कसाबचं सांगितलं त्यानं, त्या कोंबडीचं सांगितलं होतं तेवढ्या करता. इथं कुत्र जरी मारलं तरी केस होते. आता कसाबनं काय, कसाबला फाशी दिली, त्याला तर त्याच्याकरता बक्षीस मिळालं. कसाबला फाशी दिली, त्याला राज्य सरकारनं बक्षीस दिलं, केंद्र सरकारनं दिलं. आपण एखाद्याला फाशी द्या, आपलं किती बक्षीस मिळतं पहा बरं. त्याला आपण काय करायचं? इथं एकाला इथं कुठेतरी फाशी द्यायची. आपलं काय बक्षीस म्हणून आपल्याला फासावं जावं लागेल. बक्षीस तर नाही मिळायचं, पण फासावं जावं लागेल. बक्षीस म्हणून का फासावं जावं लागेल? त्याचं कारण काय? त्यानं फाशी दिलं त्यांनी, पण त्यांनी फाशी दिली का? नाही. त्यांनी फाशी दिली, नाही म्हणण्याची सोय नाही, पण त्यानं फाशी दिली असं कोणीच म्हणू शकत नाही, कारण त्याची स्वतःची इच्छा नाही. मग आपली जर सुद्धा कोणती इच्छा जर राहिली नाही, सगळ्या इच्छा जर आपल्या बाद झाल्या, तर आपण सगळं जग जर इकडचं तिकडे केलं तरी, कोणतंही पाप जरी केलं, म्हणून ज्ञानाला संत मोठे घातक, पण त्यांना नाही ते पातक, नाही का? त्यांनी कोणती जरी कर्म जरी केली तरी ती कर्म त्याला बंधनात पाडत नाही. उलट ज्ञात्याची कर्म त्यांना स्वतःलाच काय, इतरांना बंधनातून सोडवतात. त्यांची कर्म त्यांना बंध निर्माण करत नाही, त्याला स्वतःला बंधनातून सोडवतात, परंतु त्याची कर्म इतरांना सुद्धा बंधनातून सोडवतात. आपली कर्म आपल्याला दुःख देतात आणि सगळ्यांना दुःख दिल्याशिवाय राहत नाहीत, नाही का? आणि ज्ञात्याची भूमिका, संतांची कर्म सगळ्यांना सुख दिल्याशिवाय राहत नाहीत. भूमिकेमध्ये फरक असतो, नाही का? आपलं कोणाला वाटतं संत महात्मे तुमचे पाय लागू दे आमच्या घराला, कोणी म्हणतं ते का चुकीचं? चोराला कोणी प्रार्थना करत का तुमचे पाय आमच्या घराला लागू दे? अट्टल चोर हे गुन्हेगार हे, त्याला कोणी प्रार्थना करता का मग साहेब तुमचे पाय आमच्या एकदा घराला लागू द्या? एवढी वर्ष झाली अजून तुमचे पाय आमच्या घराला एकदा पण लागले नाही, असं काय आम्ही पाप केले? सगळ्यांच्या चोरी होतात, आमचीच कशी हो? आमच्या एकदा घराला पाय लागू दे, नाही का? त्याला कोणी प्रार्थना करतं का? परंतु संतांचे पाय खरोखर ते खोटं नाही, खोटं नाही. त्याचं कारण पहा, याच्यामध्ये 3ऱ्या खंडामध्ये विषय आलेला आहे, योग वाशिष्ठाच्या 3ऱ्या खंडात आलेला आहे. तर आत्मस्थितीवर गेल्याशिवाय ती आत्मस्थिती कळतच नाही. या श्लोकामध्ये पुढच्या श्लोकात थोडासा किंचितचा विषय आलेला आहे, आत्मस्थितीचं महात्म्य, नाही का? कोणीतरी सांगितलं पर्वताच्या पायथ्याला जो आहे, कालच मला वाटतं कोणीतरी सांगितलं, जो हिमालय पर्वताच्या पायथ्याला आहे
त्याला त्या पर्वत शिखरावर काय घडते त्याला ते कसं कळणार आहे? कळेल का? अज्ञानाच्या भूमिकेवर जो वास करतोय त्याला ज्ञानाची भूमिका त्याला कशी कळणार? आणि ज्ञानाची भूमिका जर कळली तो कुत्र्या मांजरासारखं जीवन जगेल. कुत्र्या मांजरासारखं जीवन जगेल, परंतु ज्ञान स्थिती त्यानं प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाचं महात्म्य जर कळलं तर. अजून आपण प्रवृत्त का नाही ज्ञान मार्गाला? अजून ज्ञानाची भूमिका अजून आपल्याला कळलेली नाही. ज्ञानाचं महात्म्य आपण यालाच नटलोय. अजून देहबुद्धी बळकट वाढत चाललेली आहे. यालाच नटत चाललोय आपण. कशाला नटत चाललोय? यालाच नटत चाललोय अजून. परंतु याचा पूर्ण बाध जेव्हा होतो तेव्हा आत्मतत्व प्रकाशरूप होतो. याला टाकलं की आत्मतत्व प्रकाशरूप होतो, नाही का? आणि म्हणून काय सांगायचं आहे, मग देव म्हणतात कर्म मला बंद करत नाहीत. मग आपण जर म्हटलं मी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, मी सुद्धा आत्मप्रबोध दिलाय ना प्रबोध. एवढ्या करता रात्रंदिवस ठणठणा बोंबलतोय प्रबोध, परंतु वाजत असे बोंबकोडे नायकती काढी. कोण ऐकतो? तो ठणठणा बोंबलतोय, परंतु ऐकतो कोण? ऐकतो का कोणी? त्याचं कोणी ऐकतो का? मग मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मरूप आहे, कर्मच घडणार नाही. आता आपला आपणा लागे त्याचा करू नये खेद. जीव दातांनी चाविली कोणी बत्तीची चोरी. इथे एकत्रच येत 32 जात एक जीव एकत्र राहते, परंतु किती समन्वय त्यांचा समन्वय कुत्र नाही का? त्यांचा समन्वय उंदराला मांजराला एकत्र ठेवा, किती वेळ समन्वय राहील त्यांचा? उंदराचा मांजराचा समन्वय किती वेळ राहील का समन्वय? समन्वय राहणार नाही, राहणारच नाही समन्वय. नाही. अट्टल दारूबाजी, दारूची बाटली त्याच्या उशिरा ठेवा, 8 दिवस नाही त्याला हात लावायचं नाही, नाही का? राहील का समन्वय? समन्वय राहणार नाही का? आणि मग तशाच प्रकारे काय आहे, हात आपला लागे त्याचा करू, ही भूमिका आहे ज्ञान भूमिका. जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे त्याला ड्रायव्हरला बोर्ड वाचावे लागतात, डावीकडे उजवीकडे सावधान घाट सुरू होत आहे. परंतु त्याला त्याला हे पाहावे लागतात, परंतु ज्ञानाला काही पाहावं लागत नाही. त्याला काही राजाला पोलीस इन्स्पेक्टर नो एंट्रीतून जाताना पोलीस दोघ जण नो एंट्रीतून गेले, 2 पोलिसांनी त्याला फटकून काढलं नो एंट्रीतून गेले म्हणून. साहेब एंट्रीतून नो एंट्रीतून गेले, कुणी विचार हो साहेब तुम्ही काय एंट्रीतून चालले? मार खावं लागेल, गुपचूप बसायचं. काय साहेब नो एंट्रीतून चालले ना, गुपचूप बसायचं, काही बोलायचं नाही तर मार खायची पाळी. कुणी उपद्व्याप सांगितलं. जीभ आणि दात याचा तुम्हाला आता मी सांग. जीभ कहे दंत को तुम 32 हमा केली माय, नाही का? दंत कहे जीव को हम 32 तुम अकेली माय, नाही का? एक बार तुम्ही चुबावून तो फिर्याद कहा लेके जाय. काय करणार? आमच्या तावडीत रात्रंदिवस तू आमच्या आतमध्ये आहे, परंतु आमच्या जीवावर तू जगते, एवढं लक्षात ठेव. म्हणते त्याला तुला तुकडा पडायला तुला एक क्षण लागणार नाही, परंतु आम्ही तुझा 32 जण आहोत, परंतु आम्ही तुझा एकटीचा सांभाळ रात्रंदिवस करतो, म्हणून तुला आयुष्य जगते म्हणून. नाही खरे का खोटे? खरे नाही का? पण ती वास्तव होती ना, ती वास्तव होती. ते काय म्हणले, दंत कहे जीव को हम 32 तुम अकेली माय, एक बार चुबाऊ तो फिर्याद कहा लेके जाए. ती म्हणते बरोबर आहे. जीभ कहे दंत को तुम 32 हम अकेली माय, एक बार टीढ़ी करू तो तुम्हारी 32 गिर जाए. काय म्हणते? हे खरे, पण मी एक शब्द जर बोलले तुम्ही 32चे 32 एकही जागेवर राहणार नाही, एकालाही जागेवर राहता येणार नाही. मग सांगा इथं कोण कमी कोण जास्त? नाही का? समुद्र किती जरी उपासला नाही का, तरी समुद्री रेखा ओलांडावी. भगवंताच्या आज्ञा आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे तर म्हणून तो परमात्मा जो आहे तर तो अजून एक उभी सांगायची राहिली का, ती उभी अशी आहे, हे मजसी स्तव झाले.
परी मिया नाही केले आयशे जेने जाणीतले तो सुटला गा. काय म्हटलेलं आहे, हे मदचीच तव झाले. हे कुणी केलं, मीच केलेलं आहे. कुणी केलेलं आहे, माझ्यामुळं झालेलं आहे. परंतु जो जाणतो मिया नाही केले तो सुटला गा. तो सगळी कर्म करतो परंतु काय म्हणतो, मी काहीच केलं नाही, तो सुटतो. नाही का? कोण सुटतो? मर्डर झाला, कोणी केला, मी केला म्हटलं का अडकलंच. मी केला म्हटलं कोणी सोडणार आहे का त्याला? नाही का? आणि मर्डर करून रंगे हाजरी पकडला, परंतु पोलिसांनी विचारलं केला का, मी केला नाही. हाताला रक्त लागलं, मला माहित नाही. कसं लागलं, कोणी माझ्या हाताला चोळलं ते मला माहित नाही. नाही का? नाहीच अटळ गुन्हेगार गुन्हा कबूल करीत, नाहीच कबूल करीत, पोलीस सुद्धा वैतागून जातात, गुन्हा कबूलच करीत नाही. गुन्हा करून सुद्धा कबूल करत नाहीत. इथं न करून आपण म्हणतो मी केलं म्हणून, न करता म्हणतो मी केलं म्हणून आपण बोलतात. तसं पाहिलं तर तुम्ही आत्मरूप आहात, तुम्ही काहीच करत नाही, काहीच न करता म्हणतात मी सगळं केलं, आणि म्हणून आपण बंधनामध्ये पडतो. नाही का? म्हणून आपण काय होतो, आपण बंधनामध्ये पडतो. आणि मग हेच तत्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग तो कसा बंधनामध्ये पडतो, तर म्हणजे कर्मे करी सकळे कर्मबंधा नातळे जैसे सिंपे जळी जळे पद्म पत्र. पाण्यामध्ये ते कमळाचं पान असतं, परंतु पाण्यापासून अलिप्त असत. पाण्याचा किती झटकलं तर टिपका सुद्धा उडणार नाही. किती तुम्हाला सांगतो, आपण जर समजा मैतीवरून जर आलो, मैतीवरून आलो, जावेवरून आलो, तर ते एक जण तिथे उभाच असतो, तो वाटच पाहून असतो. काय करतो तो माहिती आहे तुम्हाला? गोमूत्र घेतो ना अंगावर टाकतो. तो त्याला ते म्हणजे आमच्या गावात एक आहे ना, तो हे काम कोणालाच करून देत नाही. त्याला लय मोठेपणा त्यात वाढतो, पळत जातो, गोमूत्र धरतो सगळ्याच्या. इतका मोठेपणा नाही. आपला विना मग त्याला ना तो काय करतो, सगळ्याच्या अंगावर शिंपडणार, आणि कधी कधी फार भिजू फार बाज झालं ना आता नाही म्हणतो थोडंच थांबा. मग त्याला त्याचा इतका त्याला मोठेपणा वाढतो. नाही का? म्हणून मी करतो. नाही का? आणि म्हणून काय उभी सांगितली, कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे जैसे न शिंपे जळी जळी पद्मपत्र. तो म्हणून आत्मा निसंग आहे, त्याला कसला संग नाही. आणि म्हणून तो काय म्हणे, आम्ही झालो अग्नी रूप लागो निधी पाप आणि पुण्य अंगा. आम्ही कसे आहोत, अग्नी म्हणजे ज्ञान रूप, आणि त्यामुळे कोणतंही कर्म आता आम्हाला बंधनात पाडू शकत नाही. नाही का? म्हणजे जो ब्रह्म स्वरूप झाला नाही, त्याला तिन्ही प्रकारची कर्म त्याला केले, कर्म झाले तेच भोगाले, उपजले आयुष्य. त्याच्या बापाच्या कर्मातून सुटका होणार नाही. जोपर्यंत आत्मसिद्धी प्राप्त नाही तोपर्यंत त्याला तिन्ही वाचिक कायिक मानसिक देवा मने वाचा देहे आयसा जो व्यापारू होई तो मी करीत आहे आयुष्य न म्हणे. हे आधी बुद्धीला तो काय करतोय, जसं वकील काय करतात, आपल्याला जो आशिले ना त्याला ट्रेन करतात, त्याला ट्रेन करतात. एकानं फार मोठा गुन्हा केला, असा मर्डर केला, 2-3 मर्डर केले, सुटण्याची शक्यताच नव्हती. आता म्हणल्या त्याला कोणीच वाचू शकत नाही, जगातला कोणताच वकील वाचू शकत. आता हा फासावर गेलाच म्हणून समजायचा. आणि घरातली चिंता दूर झाली, सगळी चिंता. आता करायचं काय म्हटले, आता नाही करायचं काय. पण म्हटले एक वकील लय भारी आहे, तोच फक्त जर वाचवलं तर याला वाचू शकेल, तोच फक्त वाचू, दुसरा कोणी वाचू शकत नाही. परंतु आणि तो चॅलेंज द्यायचा, मर्डर करून माझ्याकडे या, आधी मर्डर करून माझ्याकडे या, हायवर करून घे. आणि म्हणलं मग माझ्याकडे या म्हटलं, मग आणि मला विचारून जा म्हटलं, मी मर्डर करायला चाललोय आणि मर्डर करून माझ्याकडे या आणि जाऊ दे माझ्यावर टाका, कशी केस असते मी सोबत असं. तर गेली केस त्याच्याकडं. तो म्हटला मी तुला सांगतो एवढंच, फक्त काय करायचं, तिथं कोर्टाने काही जरी विचारलं फक्त बिया करायचं. कोणा काही विचारलं ना फक्त काय करायचं, हा फक्त बिया करायचं. नाही मग केस उभी राहिली,
प्रतिपक्षाच्या वकिलांनी सुरुवात केली हा ब्या करायचा. प्रत्येकाला विचारायचे, सगळे बायताने करून विचारलं, केस म्हणे हे डिस्प्यूट करून टाक. हे काही कामाचं केसच्या लायकीचं नाही, ते नको कोर्टाच्या डोक्याला गोंधळ, याला सोडून द्या, निर्दोष केस म्हणून त्याला सोडून दिली. वाचवलं का नाही त्याला? वाचवलं का नाही? पण फी ठरली होती 50,000. एवढ्या मोठ्या केस म्हणून फक्त 50,000 रुपये केस ठरली, नाही का? मग ते वकिलांनी त्याची गाठ घेतली, पैसे मागायला लागला. म्हटलं ब्या वकिलाला म्हटलं ब्या, पाहिलं का वकील म्हटलं धन्यवाद, मी आतापर्यंत लई लोकांना सोडलं, पण तू म्हटलं मला अडकवलं, नाही का? म्हणजे असा म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर आता मी सांगितलं म्हणजे अशा प्रकारची. मग आता विषय पहा, भगवंताने अर्जुनाला युक्ती सांगितली. काय युक्ती सांगितली? की आम्ही ब्रह्मस्वरूप आहे. बुद्धीला ट्रेन, वकिलांनी त्याला ट्रेन केलं, केस सोडवली का नाही? तसं आपण जर बुद्धीला जर ट्रेनिंग जर दिलं, हे बुद्धी तू असं म्हण, मी काही करत नाही, तू मनावर तू वाटते ते कर, तुला जे करायचं ते कर, रोज 500 मर्डर कर. फक्त बुद्धीला सांगितलं, तू फक्त मी करतो असं म्हण नको, फक्त मी करतो असं म्हणून एवढं तू तंत्र लक्षात ठेव. एवढं एकच मंत्र लक्षात ठेव, फक्त मी करत नाही ह्या मंत्र तू सोडायचं नाही. मग तू काही कर. मग त्या बुद्धीनं ट्रेन उचललं, सपास वाटेन ते करायचं, पण मी काही करत नाही. यमाचं काही चाललं नाही तिथं, यमाचं सुद्धा काही चाललं नाही. आणि म्हणून ही युक्ती काय सांगितली या श्लोकाचा विषय. तर कर्मबंधनातून सुटका कशी करून घ्यायची याची युक्ती भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, नाही का? आता जो पुढच्या श्लोकाचा विषय आहे तर तो थोडक्यात सांगतो. आता पहा वेळ झालेला आहे. तर तो श्लोकाचा विषयाच्या 2-3 भूमिका याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. तर त्या 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत पहा, आणि ते आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. तर त्या अशा आहेत की तो आहे ताव आहे, नाही का? आता पहा, आता येणे उजवडे निरुते निहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझा ठाई भूते परी भूती मी नसे. ते तिचा योगी पहा, अतिशय महत्वाचे आहे. आता ज्ञानाच्या प्रकाशाने माझ्या या भगवत प्रभावाला व्यवस्थित निरीक्षण पहा. माझं योगैश्वर्य ज्ञान, माझं ऐश्वर्य पहा. अर्जुना, भगवंत सांगतात, अरे काय समजतोस तू? तुझं काय माझं काय? ऐश्वर्याचा तपास आहे का तुला अजून? सूर्याला आपल्या मग रामाशी जर नाही का, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. मग आत्मप्रभाव काय आहे? हे योगैश्वर्य, हे आत्म ऐश्वर्य हे काय आहे हे मी तुला सांगतो. पाहता आता येणे उजवडे निरुते निहाळी पा ऐश्वर्य, येणे उजवडे निरुते, आणि अशा ह्या प्रकाशानं निरुते म्हणजे तू एक अशा आश्चर्यकारक अशा भूमिकेवर तू येशील, आणि माझं ज्ञान ऐश्वर्य काय करील तर तुला सुद्धा तर अचंबित करील. कर काय आहे तर निहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझा ठाई भूते परी भूती मी नसे. जे माझा ठाई भूते परी भूती मी नसे, हे भूते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही. काय? प्राणी मात्र माझ्यामध्ये आहेत पण मी मात्र त्यांच्यामध्ये नाही. हा माझा ऐश्वर्य योग आहे. हा ऐश्वर्य भगवंताला सांगतात. भूते माझ्यात आहेत परंतु परंतु भूतामध्ये मात्र मी नाही, नाही का? मग हे वर्म कळणं हा मोठा सिद्धांत आहे. आता भूते माझ्यामध्ये आहेत, आकाशामध्ये सगळे प्राणी मात्र आहेत, यामध्ये वाद नाही, नाही का? आता तर परमात्मा स्वरूपा या ठिकाणी भूते, कारण आता एक विचार करा, ह्या परब्रह्मानं एक कुठं नाही असं परब्रह्म, आणि आपण जे आहोत ते ह्या परब्रह्माच्या आत आहोत का बाहेर आहोत? त्याच्या हद्दीत आहेत का हद्दी बाहेर आहेत? परब्रह्माच्या त्याच्या हद्दीमध्येच वावरत आहोत ना. मग आपण समुद्रावर किती लाटा आल्या ते समुद्राला सोडून राहतात का? समुद्राला त्या लाटा समुद्रामध्ये आहेत, लाटा समुद्रावर आहेत, परंतु लाटेमध्ये समुद्र नाही, नाही का?
समुद्रावर लाटा आहे, पण लाटेमध्ये समुद्र आहे का? नाही. कसं? याचा विचार करा, याचा विचार करा आता. तर यालाच म्हणायचं जीव आणि शिव. जीवाचं ऐश्वर्य आणि शिवाचं ऐश्वर्य. शिव म्हणजे समुद्र आहे, जीव म्हणजे लाट आहे, नाही का? मग आता एक बादलीभर पाणी घेतलं, बाजूला ठेवलं, तुम्हाला सांगितलं होतं. मग ते बादलीभर पाणी म्हणजे समुद्र आहे का? नाही. त्याला नाही कोण म्हणेल? त्याला नाही कोण म्हणेल? परंतु तो समुद्र, आता समुद्र जो उसळला तर तो अख्खं जग नष्ट करून टाकेल. शेजारचे किती देशच्या देश बेटच्या बेटतून नष्ट करून टाकेल. माणसानं घरंदार नाही तो सोडून दे. नाही, त्याला किती वेळ लागेल? त्याला वेळ लागेल त्याला. परंतु ह्या बादलीभर पाण्यामध्ये चिमणी पण मारायची नाही, डेकूर मारायचा नाही, वर चढून येईल तू. तुम्ही डेकर येत आहे ना विचार. ते सुद्धा असे ट्रेंड झालेले असतात ना, मग ते सुद्धा ट्रेंड झालेले असतात. त्याला जर टाकलं ते वर चढून येतात, गुड मॉर्निंग करतात. ठीक आहे ना म्हणतात. विचार करा. मग शिवाय जीवाची शक्ती किती आहे? जीव हा शिवरूप आहे, परंतु कसा आहे? अल्पज्ञ आहे. आणि शिव सर्वज्ञ आहे. नाही, मग तशाच प्रकारचं कसं आहे? आता पहा, तर भूते माझ्यात आहेत पण मी भूतामध्ये नाही. मग बीजामध्ये लाकूड आहे का नाही? पण त्या लाकडामध्ये बीज आहे का? तुम्ही विचार करा, बीजामध्ये लाकूड आहे का? नाही. नाही म्हणण्याची सोय नाही. पण त्या लाकूड जर घेतलं, त्या लाकडामध्ये बीज असतं का? नसतं. त्यानंतर पाण्यामध्ये बीज आहे का? नाही. पाण्यामध्ये बीज आहे, पण विजेमध्ये पाणी आहे का? नाही. रॉकेल पासून दिवा निर्माण होतो, प्रकाश निर्माण होतो, पण त्या प्रकाशापासून रॉकेल मिळतं का आपल्याला? रॉकेल प्रकाशामध्ये रॉकेल आहे? नाही का? तसं भूते माझ्यात आहेत, परंतु भूतामध्ये मी मात्र नाही. आता हे झालं. परंतु आता हे भगवंताने आधीची भूमिका सांगितली. भूते माझ्यात आहेत पण मी भूतामध्ये नाही. मी भूतामध्ये नाही. भूते माझ्यात आहेत परंतु मी भूतामध्ये नाही. आता पहा की अग्नीमध्ये धूर आहे, पण धुरामध्ये अग्नी आहे का? आता आत्मस्वरूप, आता एक आणखी थोडस आपण जवळ आणखी अर्थाच्या, तर आत्मस्वरूप आपण एखादं चोरी करतो, त्याच्यात आत्मसत्ता आहे म्हणून चोरी करतो ना. प्रेत चोरी करतं का? प्रेत चोरी करू शकत नाही. आत्मसत्ता आहे म्हणून तो चोरी करतो. आपल्यामध्ये परमात्मा आहे, नकशिकांत परमात्मा भरलेला आहे. समजून घ्या बरं का, नकशिकांत परमात्मा आहे, परंतु चोरामध्येही नकशिकांत परमात्मा आहे का? नाही आहे. परंतु चोरामध्ये नकशिकांत परमात्मा आहे, पण परमात्मा चोर नाही ना. परमात्मा चोर आहे का? ते विकार परब्रह्माच्या आश्रयाने ते विकार राहतात. परब्रह्माच्या आश्रयावर विकार राहतात, परंतु त्या विकारामध्ये परमात्मा आहे का? सांगा, विकारामध्ये परमात्मा आहे का? विकारात आहे परमात्मा. जो क्रोध फुस होऊन आला त्याच्यामध्ये विकार आहे, त्याच्यामध्ये सत्वगुण आहे त्या विकारामध्ये. मग परमात्मा आहे त्याच्यामध्ये, परंतु परमात्म्याच्या ठाई क्रोध, परमात्म्याच्या ठाई नाही म्हणता येत, परंतु त्याच्या आश्रयानेच निर्माण झाला ना. पण त्या क्रोधामध्ये परमात्मा आहे का? नाही का? मग तो परमात्मा त्या क्रोधापासून अलिप्त आहे. तसं भूते माझ्यात आहेत, परंतु क्रोध माझ्यामध्ये आहे, परंतु मी त्या क्रोधामध्ये नाही. दरोडेखोर माझ्यात आहे, पण दरोडेखोरामध्ये मी नाही का? ही एक भूमिका सांगितली. आता दुसरी भूमिका जी आहे ती भूमिका पहा. तर भूतेनं काय आहे? आता भूतेनं माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही. हे ज्ञान सिद्धांत आहेत, हे आपण समजून घ्यायचे आहेत. आपण म्हणतो की आम्ही काय देव नाहीत का? म्हणतात हेच देव आहेत. हे आले का तुम्ही लय गप्पा गोष्टी करता, प्रेमाने बोलता, आणि आम्ही आले का तुम्ही गप्प बसता. मग आमच्यात देव नाही का? मग आमच्यात देव नाही का? मग ठीक आहे, बरोबर आहे ना, तुमच्यात देव आहे, पण तुम्हाला देव चालतो का?
होय, तुमच्या देव आहे खरंय, पण तुम्हाला देव चालतो का? चालतो का देव तुम्हाला? तुम्हाला देव चालत नाही, नाही का? हे जर काढलं तर बसून राहता म्हणा, चलतो म्हणा, आता लय उशीर झाला. जेवायला ताट केलं थांबत नाही, उठून जातो, ताटावर नको म्हणतो, आता लय उशीर झाला. हा विषय काढला का थांबत नाही का? मग कसं आहे, भूतेन माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, अशा या ज्ञान समजून घ्यायचं आहे. या उपपत्तीत या खुणातू काही चुकू नको, नाही का? भूतेही माझ्यात, आधी मी तुला सांगितलं भूते माझ्यात आहेत, पण मी भूतामध्ये माझी नाही. ही भूमिका कशी होती, माझ्यापासून क्रोध निर्माण होतो हे खरं आहे, पण त्या क्रोधामध्ये मी नसतो, त्या क्रोधाला मी जबाबदार नसतो. तो विकार आहे, विकार माझ्यावर निर्माण होतात, पण विकार मी नाही. जसा अग्नीपासून धूर होतो, पण धुरामध्ये अग्नी नाही, तसं माझ्यापासून विकार उद्भवतात, पण ते विकार मी नाही. परमेश्वरापासून सृष्टी निर्माण झाली, पण सृष्टी म्हणजे परमेश्वर नाही, नाही का? हे आता आपण समजून घेतलं. तसंच आता पुढचा श्लोक जे आहे, भूतेन माझ्या ठाई भूता माझी मी नाही, या खुणातू काही चुकू नको. मग आता हेच म्हणजे ही ज्ञान भूमिका, हे ज्ञान आपण सिद्धांत हा समजून घ्यायचा. कसं समजून घ्यायचा पाहता, तर दुरी आणि सर्प आहे. आता तुम्ही मला सांगा, दुरीच्या ठिकाणी सर्प आहे का? दुरीवर सर्प वाचला, दुरी दादा येतो, तो चावतो, तो चावतो का? तो चावतो का? त्या सर्पाला दुरी विषारी होते का? होय संगीता, त्या सर्पाला दुरी विषारी होते का? त्या दुरीतला सर्प वळवळ करतो का? मग तशाच प्रकारे या परमात्मा स्वरूपावर भासलेलं जग हे त्याला बाधा करत नाही, नाही का? समुद्रावर ज्या पडणाऱ्या पावसाच्या धारा समुद्राला रुततात का? समुद्राला रुतत नाही. मग आता जसं दोरीच्या ठिकाणी जसा सर्प नाहीच, दोरीच्या ठिकाणी दोरीमध्ये सर्प नाही, दोरीवर सर्प भासतो, परंतु दोरीमध्ये सर्प नाही, तसं भूते माझ्या ठिकाणी नाही. आता पहिलं झालं, आता भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि भूतातही मी नाही. आता ही दुसरी भूमिका, भूतातही मी नाही, भूते माझ्यात नाहीत आणि भूतातही मी नाही, कारण भूत असावीत आणि मग मी त्यांच्यामध्ये असावा. प्राणी मात्र कुठंतरी ह्या जगात असावेत आणि मग मी त्यांच्यामध्ये असावा. अरे प्राणी मात्र जर नाही, त्याच्यात मी कसा काय असणार, नाही का? त्याच्यामध्ये मी कसा असणार? त्याच्यामध्ये जे मृगजळ दिसतंय, तांबर पाणी मिळेल का त्या मृगजळापासून? मिळेल का तांबर पाणी? नाही. मग आता भूतेन आणि भूता माझी मी नाही. आता दुरीच्या ठिकाणी सर्प नाही. मग आता जो सर्प भासला, त्या सर्पात दुरी आहे का? जो सर्प भासला, प्रत्यक्ष जो सर्प, त्या सर्पामध्ये दुरी आहे का? नाही का? त्या दुरीमध्ये सुद्धा सर्प नाही, नाही का? नाही, त्या सर्पामध्ये सुद्धा दुरी नाही. कारण कसं आहे, तो केवळ भास आहे. आता पहा, प्रतिबिंबाच्या माझ्या ठिकाणी माझ्यामुळे प्रतिबिंब आहे, पण प्रतिबिंबाच्या ठिकाणी मी आहे का? प्रतिबिंब म्हणजे मी आहे का? आता आणखी तुम्हाला चांगलं कळेल, प्रतिबिंबाच्या ठिकाणी मी आहे का? आहे म्हणावं, त्याला माहिती चहा घे एवढं, घ्यावं एवढा चहा, अर्धाच कप घ्या, म्हणजे आमचं कामच झालं, आमचा सिद्धांत पक्का झाला. प्रतिबिंब चहा पिल आणि बिंब चहा पिल्याशिवाय राहील, नाही दिलं तर हातातून हिसकून घेईल का नाही? प्रतिबिंब चहा पिल का? कारण प्रतिबिंबात मी नाही. तसं भूतामध्ये मी नाही. भूत प्रतिबिंब जशी भासमान, तसं भूतही भासमान, आणि म्हणून त्या भूतांच्या मध्ये सुद्धा मी नाही. तर भूत केवळ भासमान आहेत, नाही का? ती जगात झालीच नाही, केवळ भ्रमाने भासतात. भ्रमाने फक्त भासतात. मृगजळ जसं भासत, नाही का? मग त्या खुंटीवर, त्या खुंटावर चोर जसा भासतो, नाही का? मग चोर असावा, म्हणजे तो चोर सापडला पाहिजे, नाही का? अशी त्याला लाद घालतो त्या चोराला, नाही का?
चोर आहे का, लाद घालतो म्हणतो, पुढे चोर. असं तो आता काळजीच करू नको म्हणतो. आता काळजी करू नको, मी काय करतो, जाऊन त्याला जोरात लाद घालतो. एक गेला लाद घातली, टगडच मोडलं. तो होता खुंट. तो काय होता, खुंट होता. चोर नव्हता, खुंट होता. याचा पाय फ्रॅक्चर झाला. चोराला मारायला गेला आणि पाय फ्रॅक्चर झाला, नाही का. आणि म्हणून कसं आहे, हे काल्पनिक जे जग आहे, या काल्पनिक जगाला वास्तवता अजिबात नाही. का, या काल्पनिक जगाला वास्तवता अजिबात नाही. आणि म्हणून त्या भूतामध्ये सुद्धा मी नाही. भासमान जे आहे तो केवळ भास आहे. जग हा केवळ भास आहे. याला सत्यत्व अजिबात नाही. त्याला सत्यत्व म्हणावं तर त्याच्यात मी आहे, भूतामध्ये मी आहे, म्हणजे भूताला सत्यत्व आहे. भासाला सत्यत्व आहे, म्हणून भासाला अजिबातच सत्यत्व नाही. तो केवळ भास आहे आणि म्हणून तो टाकून दे, नाही का. तो काय आहे, देह सुद्धा केवळ भास आहे म्हणून टाकून दे. मन सुद्धा भास आहे, टाकून दे. बुद्धी भास आहे, टाकून दे. इंद्रिय भास आहेत, टाकून दे, नाही का. आणि यांना धारण करणारा तू आहेस. त्या तत्वाचा तू फक्त स्वीकार, नाही का. त्या तत्वाचा तू स्वीकार कर. आता अजून शेवटच्या ओव्या, त्या ओव्या अशा आहेत पहा. त्या ओव्या अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्या ओव्या अशा आहेत, अतिशय महत्वाचे ओव्या आहेत. आता अतिशय महत्वाचा भाग आहे हा, विचार करण्यासारखा आहे. आणि ज्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी लई घमेंडे, त्यांनी तर हे ओव्या जरूर वाचाव्यात. आहेत काही असे आपले लोक पाहायला मिळतात, कळत काहीच नाही पण सगळं कळत. पाहत हे सर्व आमचे रहस्य तुला उघड करून दाखविले. आता इंद्रियांची द्वारे बंद करून याचा अंतःकरणात उपभोग घे. काय म्हटलेलं आहे की, तुम्ही त्या लक्षात आलं का, हे तत्व समजून घ्यायचं म्हणजे पहिली इंद्रियांची द्वारे बंद कर, नाही का. हे आत्मप्रभानित नवी तेची करून ठाण दिली. इंद्रिया ते चोरून जेवीन तयाशीच पाहावी. तू इंद्रियांचा मार्ग बंद कर, इंद्रियांना अंतर्मुख कर. इंद्रियांना काय कर तर बांधून टाक. इंद्रियांना बांधून टाक. इंद्रिय ताब्यामध्ये घे. मनाला ताब्यात घे, बुद्धीला ताब्यात घे, इंद्रियांना ताब्यात घे, डोळ्यांना ताब्यात घे, कानाला ताब्यात घे, तोंडाला ताब्यात घे, हाता पायांना ताब्यामध्ये घे. त्यांना दाशी सारखं, पशु सारखं, बैलासारखं त्यांच्यावर ताबा ठेव. तुला जर माझं स्वरूप जर पाहायचं असेल तर पहिली इंद्रियांची द्वारे बंद कर. अर्जुना आयुष्याला ते काय ती उभी हे पहा की, तयाशीच पावे, नाही का. तर त्या अशा प्रकारची उभी पहा 7व्या अध्यायामध्ये उभी ती की, जो इंद्रिय ते चोरून गेली तयाशीच. हा हा नाही नाही नाही, ही याच्यात ती जोवी आहे, ती उभी वेगळी. तर ती उभी अशी, तर ती अशी आहे जो इंद्रियाशी पाठमोरा होईल, सर्वेंद्रियाशी होईल पाठमोरा जो, नाही का. तर सगळ्या इंद्रियांना जो पाठमोरा होतो तर त्याला काय होतं, ह्या तत्वाच्या जवळ जाता येतं. इंद्रियांचा आधार जो घेतो तो मनाचा, बुद्धीचा आधार घेतो. कारण नाना साधनांच्या केल्या खटपटा तरी त्यानं पवतीच याच्या दारा बनता. कोणत्याही, आता तुम्हाला पाहतो आकाशामध्ये ढग आले, सूर्य झाकला गेला, त्या सूर्याला पाहायचं आपल्याला किती बॅटऱ्या लावावं लागतील, किती फोकस लावेत म्हणजे तो सूर्य दिसेल. आत्मतत्व जाण्याला कोणतं साधन नाही, उलट सगळी साधनं टाकायची, सगळीच्या सगळी साधनं टाकायची, तेव्हा ते आत्मतत्व गप बसायचं म्हणजे आत्मतत्व प्राप्त होतं. काहीच करायचं नाही, फक्त गप बसायचं. सोपं आहे का नाही भूमिताई? आत्मतत्व समजून घ्यायचं म्हणजे काहीच करायचं नाही, फक्त गप बसायचं म्हणजे ते आत्मतत्व कळतं. सगळ्या इंद्रियांनी गप बसायचं, पण ते नाही ना गप बसायचं. ते गप बसतं का? ते गप बसत नाही.
त्याला गप बस म्हटलं का त्याला नाही जोर येतो आणखी. त्याला तुम्ही बसा बरं 10 मिनिटं तरी आपण बसू का? 10 मिनिट सांगितलं ना, 10 मिनिट ध्यानाला बसलं ना 10 मिनिटं तरी इथं आतमध्ये पार अगदी मोठा पेराचा उरूस भरतो. पार सगळं इंटरनॅशनल मार्केट तिथं, घाऊक मालाचे व्यापारी, हे गाड्या ट्रकच्या ट्रक येतात ते भरून जातात. किती येतात किती जातात तपास नाही. एवढा आतमध्ये व्यवहार चालतो का नाही? इंद्रियांना काय करायचं आहे, म्हणजे अंतर्मुख म्हणजे मागं वळवायचे, त्यांना डोळ्यांना मागे फिरवायचे, कानांना आतमध्ये फिरवायचे. डोळ्यांना डोळ्या काहीच पाहू नका. डोळे तुम्ही घ्यारे सुकून पहा विठोबाच्या गुण, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, घे माझे वाचन गुण ना विठोबाचे, मनात ते धाव घेऊन राही विठोबाच्या पायी, कुठे जाऊ नको. अंतर्मुख, संकल्प करू नको, विकल्प करू नको, बुद्धी तू विचार सुद्धा करू नको काही, तू गप बस आणि निर्विकल्प समाधीला प्राप्त हो. मन बुद्धी इंद्रियांनो तुम्ही काय करा, निर्विकल्प समाधीला प्राप्त व्हा, म्हणजे मन बुद्धीचा पूर्णपणे लय, म्हणजे आत्मतत्वाची अनुभूती. त्यानेच काय होतं तर या इंद्रियांची, या ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाची सिद्धी याच्यामुळे घडते. केवळ विचाराने अनुमानाने योग वैशिष्ट्यात आलेले किती शास्त्र पाहिजे पुढे, किती शास्त्र उलटे पण मला तिसऱ्या खंडात किती शास्त्राचा अध्ययन करा, किती शास्त्र उलटी पालटी करा, परंतु जोपर्यंत वासनेचा अत्यंत अभाव होत नाही, दृश्याचा अत्यंत अभाव होत नाही आणि दृढ ब्रह्मज्ञान बुद्धीवर आपण ठसवत नाही, तोपर्यंत आत्मतत्वाची अनुभूती येणार नाही का? आणि म्हणून काय सांगितलं आहे पहा, आता विषय कसा आलेला आहे. इंद्रियांच्या द्वारे हे आमचे रहस्य तुला उघड करून दाखविले, इंद्रियांच्या द्वारे बंद करून त्यांचा अंतःकरण तू भोगे. अर्जुना हे वर्म जोपर्यंत आताशी येणार नाही तोपर्यंत माझे पारमान, जोपर्यंत ते वर्म तुला कळत नाही, मग निर्विकल्प समाधीचं रहस्य माणसाला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आत्मतत्वाची प्राप्ती नाही. भगवंतानं या श्लोकात आत्मतत्व प्राप्तीचा उपाय या ठिकाणी सांगितला. मग काय सांगितलं आत्मतत्व प्राप्तीचा उपाय? तर इंद्रियांची द्वारे बंद करायची, इंद्रियांना बहिर्मुख आहे ते अंतर्मुख करायची, त्यांना मागं फिरवायचं आहे. मोठेचे बैल असतात, मोठेचे बैल कधी मोठेचं पाणी पिऊ शकतात का? त्यांना जर मोठेचं पाणी प्यायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल? तोंड मागे फिरवावं लागेल, त्यांना तोंड मागे फिरवावं लागेल, तेव्हा त्यांना मोठेचं पाणी पिता येईल. मग आपल्यातला आनंद जर या इंद्रियांना भोगायचा असेल तर या इंद्रियांना मागे फिरावं लागेल. ही बाहेर जातात, दृश्याकडे धावतात, आतमध्ये जा, डोळ्यांना आतमध्ये जा, कानांना आतमध्ये जा, नाही का? आणि सगळ्या इंद्रियांनी आतमध्ये गेलं, निर्विकल्प समाधी प्राप्त झाली का आत्मस्वरूपाची अनुभूती तो. आणि विषयरहित चित्त जेव्हा होतं, इंद्रिय अंतर्मुख होता, तेव्हा चित्त मन बुद्धी सुद्धा यांची व्यापार बंद पडले का मग काय होतं, ते निर्विकल्प समाधीचं सुख प्राप्त होतं, आत्मसुख. आणि तोपर्यंत माझे आत्मस्वरूप कधीही सापडणार नाही, नाही का? हे वर्म जोपर्यंत तुझ्या हाताशी येत नाही, पहिले इंद्रियांचे द्वारच तू बंद कर. 7व्या अध्यायामध्ये भगवंताने हे सांगितलं, तू काय हो स्त्रीविंद्रियांना पाप काय सांगितलंय, काय म्हटलंय, भूत तैश महर्षी आणि देवा इथं भूत जात सर्व, मी आधी म्हणून पांडवा जाणता अवघड, उतरले उदक परत वळगे, वाढते झाड मुळी लागे, ते मी झाली या जगे जाणीजे माते, आईसाई उपाये सापडल्यात. अर्जुन आईशाही उपाये सांडून पुढील पाये, आईसाही उपाये सांडून पुढील पाये, सर्वेंद्रियाशी होई पाठमोराचो, नाही का? सगळ्या इंद्रियांना पाठमोरा होतो. आईसाही उपाय हे मला जग महर्षी आणि देवा येर भूत जात सर्व, आम्ही आधी म्हणून पांडवा जाणत अवघड. माझ्या आईपासून झालेलं मुलं आईला कधी जाणतं का? जाणू शकत नाही. तसं माझ्यापासून झालेलं जग मला जाणू शकत नाही, महर्षी आणि देव मला जाणू शकत नाही. परंतु इथे एक आहे, नाही का? आई अर्जुना आईशाने काय आहे? अर्जुना आईसाही उपाय सांडून पुढील पाय, नाही का? हाच उपाय सर्वेंद्रियांशी होय पाठमोरा जो, सगळ्या इंद्रियांना जो पाठमोरा होतो, सगळ्या इंद्रियांचे मार्ग बंद करतो, सगळ्या इंद्रियांचे व्यापार बंद करतो. सगळ्या इंद्रियांचे व्यापार बंद करणं काय म्हणायचं? सर्वेंद्रियांचे व्यापार बंद करणं हा आत्मप्राप्तीचा सुलभ उपाय आहे.
दुसऱ्या को नाना साधनांच्या केल्या खटपटांपरी त्यानं पोवतीच्या याच्या दारवंटा. आणि आता हे माझे पारमार्थिक स्वरूप कधी सापडणार नाही, जसे भुशात कण सापडत नाही. मग बरकाटामध्ये कधी धान्य निघेल का? टरफलामध्ये सगळं निघते का चुकून माकून? टरफलाचं पोतं भरलं ते किलो 2 किलो जरी म्हणा, एखाद्या सापडले तर सापडले 100 रुपयाचं भाव आहे सध्या. नाही सापडले तर सापडेल का? एरवी आता पहा पुन्हा, अनुमानाने माझे स्वरूप कळत नाही, केवळ विचाराने कळणार नाही. बुद्धीचे आकलेचे किती तारे तोडले तरी त्यांना असं असं तर नाही का? आतापर्यंत कितीतरी तपश्चर्याने सुद्धा नाही, तपणे सुद्धा नाही. तसे अनुमानाने माझे स्वरूप कळणार, अनुमानाने सुद्धा स्वरूप कळणार नाही. एरवी अनुमानाच्या मार्गाने विस्ताराने भगवंताचे समग्र स्वरूप कळले असे वाटते. आपण कार्यक्रम ऐकतो ना, मग आम्ही म्हटलं ना, असे कार्यक्रम असे बोलतात की जणू काय ब्रह्मदेवाचे बाप झालेत. ब्रह्मदेवाच्या बापासारखं बोलतात, परंतु काहीच किती मोठमोठ्याने काय अगदी जणू काय 50 स्पीकर लावलेत असे मोठ्याने बोलतात. परंतु जणू काय तो ब्रह्म म्हणजे काय आम्हालाच कळलेले, परंतु काही कळलेलं नसतं. नाही काही कळलेलं नसतं. बडा घर पोकळ वास. अनुमानाच्या मार्गाने विस्ताराने भगवंताचे समग्र स्वरूप कळले असे वाटते. विचारानं असं वाटतं कळलं म्हणून, कळल्यासारखं वाटतं म्हणून तसं बोलतात. पण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन दिसते काय, परंतु कळलं असं वाटल्याने कुठे देव कळतो का? तसे शब्दाने माझे स्वरूप कळले असे वाटते, पण ते सुद्धा खरे नाही बर का. म्हणून या 2-4 वया फार महत्वाच्या आहेत. कारण जाळे पाण्यात पसरून त्यात चंद्रबिंब सापडले असे दिसते, पण ते जाळ्यामध्ये प्रतिबिंब दिसतंय चंद्राचं. चंद्राचं प्रतिबिंब नदीमध्ये पडलेले. आपण म्हणलं जाळं टाकू आणि ते प्रतिबिंब काढून घेऊ. जाळ जर त्या नदीमध्ये टाकलं आणि प्रतिबिंब त्यामध्ये आलं बरं का, प्रतिबिंब आलं आणि घ्या जाळं काढून, कशाचं काय नाही का. जाळ्यामध्ये कधी प्रतिबिंब सापडेल का? तसं शब्दाने, बुद्धीने, विचाराने, अनुमानाने मी कधी प्राप्त होणारा नाही. त्या चंद्रबिंब त्याप्रमाणे वाणीच्या प्रभावाने कित्येक जण अनुभवाच्या डोळ्यांना व्यर्थ फसवतात. वाणीच्या प्रभावाने, केवळ वाणीने तो प्राप्त नाही. खऱ्या परीक्षेच्या वेळी बोध असतही नाही. चला आता विश्वास देवे तेने वाग्यज्ञे तोषावे तोषोमी वदद्यावे असाय